Amen. Very good morning once again to meet you in the name of the Lord. आणि सर्वांना शुभ सकाळ आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभूच्या नावात भेटून आम्हाला आनंद वाटत आहे. Shall we come at this time with the word of prayer? आणि छोटीशी प्रार्थना करूया आणि वेळ प्रभूच्या हातामध्ये आपण सोपवून देऊया. Father, I pray in Jesus' name. प्रभू देवा, येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. We commit this morning, this service into your hand. प्रभू, आजची सकाळची सभा तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. Use each one of us as your instruments, Lord. प्रभू, आम्हा प्रत्येकाला तुझं साधन म्हणून तू उपयोग कर. We just want to exalt your name, O Father. प्रभू, तुझ्या नावाला आम्हाला उंच करायचं आहे. Lord, we thank you. We exalt you, Lord. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती आम्ही करतो. प्रभू, We commit this entire, Lord, even the time of worship and God's word into your hand. आणि प्रभू, आराधनेची वेळ, देवाच्या वचनाची वेळ, सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. Lord, use all of us, Lord, to be a blessing to your children, Lord. प्रभू, आम्हा सर्वांना तुझ्या लेकरांसाठी आशीर्वादाचं केंद्र म्हणून तू उपयोग कर. And even we commit the word of God into your hand. देवाचं वचन देखील तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. Lord, we pray that let your spirit may communicate to our hearts, Lord. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणाशी बोल माझ्या. And Lord, we commit even both ourselves into your hand. आम्हा दोघांनाही प्रभू तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. Bless each one of us. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित In कर. Jesus' name we pray. प्रभू, येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Can we say amen? आमेन. Amen. चंगाई है तेरे नाम में, रिहाई है तेरे नाम में, दुआई यीशुवे। तेरे नाम में चंगाई है तेरे नाम में, रिहाई है तेरे नाम में, दुआई यीशुवे। सर्वज्ञानी है यीशु नाम, सर्वश्रेष्ठी है यीशु नाम, सर्वज्ञानी है यीशु नाम। यीशु नाम में, यीशु नाम में, यीशु नाम में सब कुछ मिलता है। यीशु नाम में, 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 यीशु नाम में सब कुछ मिलता है। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ।
नाम में चंगाई है, उसके नाम में रिहाई है, उसके नाम में हर दुआ कबूल होता है। वो नाम है मेरा यीशु है। This morning I want to bring forth God's word to you. आणि आज सकाळी देवाचं वचन पुन्हा एकदा तुमच्या समोर मला घेऊन यायचं आहे. And today I want to speak about the joy of the Lord. आणि आज सकाळच्या वेळेमध्ये प्रभूचा आनंद याच्याविषयी मला तुमच्याशी It's बोलायचं very आहे. important that you and I need to have the joy of the Lord. आणि खूप महत्वाचं आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रभूचा आनंद असणं. You know, like we are going, book of John chapter 15 and verse 11 says, आणि योहान कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11 वचन असं म्हणतं. the Lord Jesus is speaking here. प्रभू येशू स्वतः या ठिकाणी बोलत आहे. And he says, the things I have spoken to you that may have joy may remain in you and that your joy may be filled. वचन असं म्हणतं, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या You know, आहेत. that means the Lord wants you and me to have a joy in our life. आणि याचा अर्थ काय आहे की प्रभूची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचा आनंद The असावा. joy which can remain in you and me. आणि असा आनंद जो तुमच्या आणि माझ्यामध्ये टिकून राहू शकतो. The joy which we can experience in our life. आणि असा आनंद ज्याचा अनुभव आपल्या जीवनात आपण घेऊ शकतो. The joy which can overflow from our lives. आणि असा आनंद जो आपल्या जीवनातून ओतून त्या ठिकाणी भरून वाहेल असा आनंद The तो. joy which can complete its work in us. आणि असा आनंद जो आनंद आपल्या जीवनात त्याचं कार्य पूर्ण करेल. You know, like when I'm speaking about joy, आणि जेव्हा मी आनंद याच्याविषयी मी बोलत आहे I'm not talking about the outward joy. आणि मी बाहेरच्या आनंदाविषयी बोलत नाहीये. You know, it's not a smile of outside, but the joy deep inside. आणि बाहेरचं स्मित हास्य त्याच्याविषयी मी बोलत नाहीये, पण खोल अंतकरणामध्ये आतमध्ये असणाऱ्या आनंदाविषयी मी Because बोलत the आहे. joy remains for moment, but the smile remains for moment, the joy remains forever. कारण जे हास्य जे आहे काही क्षणापुरतं टिकतं, पण आनंद जो आहे तो सर्वदा राहणारा It's असा an आहे. experience of innermost being. आणि तो आंतरिक मनुष्याचा अनुभव तो आहे. You know, happiness and the joy, there is a difference between this. आणि पहा, आनंद आणि संतोष याच्यामध्ये फरक आहे. The happiness comes from outside things, आणि जो संतोष जो आहे तो बाहेरच्या गोष्टीद्वारे आपल्यामध्ये but येतो, the joy comes from inside. पण आनंद जो आहे तो आतमधून येतो. The happiness meets the surface needs. आणि त्या ठिकाणी संतोष याचा अर्थ ज्या आपल्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत त्याद्वारे ते आपल्याला आलेला आहे. But the joy meets the deepest need. पण आनंद जो आहे तो खोल आपली गरज पूर्ण करतो. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बंधू भगिनींनो, मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. You know, like happiness, you know, like many times we see, we try to pretend in our life. आणि अनेक वेळेला आपण संतोषी आहोत, आपण आनंदी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आपण करतो. You know, I want to tell you this morning time, you know, like the happiness sometimes you get by buying a new dress, getting a new car, or by gifted by somebody some gifts to you and me. आणि कोणीतरी जेव्हा आपल्याला काहीतरी चांगल्या भेट वस्तू देतं, नवीन कार आपण घेतो, काहीतरी नवीन कपडे आपण खरेदी करतो, एक प्रकारचा संतोष आपल्यामध्ये येतो. The success which we have got it, the property which we have made it, you know, whatever the things which we, you know, possess and get, by that sometime
we are very happy, and that's how happiness we get. आणि कधी कधी काही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या असतात, संपत्ती प्राप्त होते, काहीतरी होतं, आणि मग जी गोष्टी आपण प्राप्त करतो त्याच्यातून तो संतोष आपल्यामध्ये. But there is a difference between the happiness and the joy which you and I need to understand. पण मला सांगू द्या की तुम्हाला आणि मला समजण्याची गरज आहे की संतोष वाटणं आणि आनंदी होणं याच्यामध्ये फरक आहे. You know, it's what happened good, you know, it is called, you know, happiness. आणि जेव्हा काहीतरी चांगलं होतं आपल्या सोबत तेव्हा आपण संतोष होतो. You know, if bad happens, then we are unhappy. आणि मग काहीतरी वाईट होतं मग आपण त्या ठिकाणी असंतोषी आपण होतो. Today we are living in such an age and such a generation where people are longing for the happiness. आणि आज अशा जगामध्ये अशा पिढीमध्ये आपण राहत आहोत. लोक या आनंदासाठी किंवा संतोषासाठी लोक आतुर झालेली आहे. They are desperate and they are searching in various things of this world to get the happiness. आणि जगातल्या अनेक वस्तूंमध्ये गोष्टींमध्ये आनंद प्राप्त करण्याचा, संतोष प्राप्त करण्याचा लोक प्रयत्न करत You आहेत. know, you see around our people, when you meet your dear ones, your friends, your relative, there is a common saying. They will say, "Arey, don't worry, everything will be fine. Be happy." Those are the common words we hear from the people. आणि ज्यावेळेस आपल्या भोवताली आपण ऐकतो, आपल्या मित्र लोकांमधून, आपल्या नातेवाईकांपासून लोक आपल्याला म्हणतात की अरे काही काळजी करू नको, आनंदी राहा, आनंदमान आहे त्याच्यामध्ये, अशा प्रकारचे शब्द आपल्या कानावरती येत असतात. It's not a good advice, but I believe it's a terrible advice. मला सांगू द्या, हा चांगला सल्ला नाहीये, एक भयानक सल्ला आहे. Because you cannot remain happy 24/7 throughout your life. कारण संपूर्ण आयुष्यभर 24 तास तुम्ही आणि मी आनंदी राहू शकत नाही. Because there are times and seasons which ups and downs you and I go through in our life. कारण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक समय, अनेक वेळ अशी येते जेव्हा आपण वर खाली अशा प्रकारच्या अनुभवातून आपण जातो. Time of sorrow, a time of trials and pain and tragedy we go through on this earth. आणि या पृथ्वीवरती असताना दुःखाच्या आणि तरी कष्टाच्या आणि अनेक प्रकारच्या अशा नकारात्मक परिस्थितीमधून आपण जातो. During such time you can't, you know, copy and paste like in computer your smile on your faces. आणि जसं आपण कॉम्प्युटर मध्ये आपण कॉपी पेस्ट करतो तशा प्रकारे अशा समयामध्ये ते हास्य जे आहे ते हास्य आपल्या चेहऱ्यावर आपण पेस्ट करू शकत नाही. Even if you try to put it, आणि जरी तुम्ही ते करण्याचा प्रयत्न केला it will evaporate, you know, in the air. It will just disappear because of sorrows and the pain which you and I go through. मला सांगू दे, आपण प्रयत्न जरी केला पण जे दुःखातून, ज्या कष्टातून आपण जात आहे त्याच्या परिणामामुळे ते जे हास्य जे आहे ते काही समयानंतर ते वाफेप्रमाणे नाहीस होतं, हवेत उडून जातं. Happiness never remains for last ever and ever. मला सांगू द्या, संतोष जो आहे तो सदा सर्वदा टिकणारा नसतो. It's a momentum. तो क्षणिक असा It असतो is with the things related and connected. आणि त्या गोष्टींसोबत तो जुडलेला आहे, गोष्टींशी संबंधित तो आहे. But I'm talking this morning about the joy, पण आज सकाळी मी आनंद विषयी बोलत the आहे. divine joy, दैवी आनंद, the joy of the Lord. परमेश्वराचा आनंद. This joy will intensify in your spirit. आणि हा आनंद जो आहे तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला प्रज्वलित करेल. It gives you energy, it gives you strength to move on, to press on, showing the comfort of the Lord. आणि परमेश्वराचं सांत्वन दाखवून पुढे चालत राहण्यासाठी, पुढे जात राहण्यासाठी तो तुम्हाला प्रोत्साहन करेल. You know, in your suffering, in your pain, in your tragedies, this joy remains with you. आणि पहा, तुमच्या संकटामध्ये, समस्येमध्ये, दुःखामध्ये हा आनंद तुमच्या सोबत टिकून राहतो. Assuring His God's love, assuring His comfort, assuring His guidance. It is joy is always with you. आणि तो आनंद जो आहे तो नेहमी परमेश्वराचं सांत्वन, परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराची सोबत याची खात्री तुम्हाला करून देतो. You know, like we see a great example in the book of Acts chapter 16 verse 25. We see, you know, Paul and Silas was beaten, they were persecuted, they were put into inner cell, but in the midnight they were praising because they had the joy of the Lord. आणि प्रेषित 16 अध्याय 25 वचनामध्ये सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे. तरी पौल आणि सिलाला मारहाण करण्यात आली, त्यांना बंदीवान करून आतल्या तुरुंगात टाकण्यात आलं, पण मध्यरात्री आपण पाहतो ते आनंद
आनंदाने परमेश्वराची स्तुती, प्रभूची आराधना करतायत. का? कारण प्रभूचा आनंद त्यांच्यामध्ये. Because in spite of pain, in spite of question, in spite of puzzling, in spite of all tragedy things which has happened, there is something which has never left them. That is the joy of the Lord. कारण सर्व दुःख असताना, कष्ट संकट असताना देखील एक गोष्टीने त्यांची साथ सोडलेली नाहीये. ती गोष्ट म्हणजे परमेश्वराचा आनंद त्यांच्यामध्ये. You know, like First Thessalonians chapter 5 verse 16 says, rejoice forevermore. आणि पहिले थेसलोनी 5वा अध्याय 16 वचन असं म्हणतं, सर्वदा आनंद करा. Oh, you can have such type of experience, not only momentum, but forevermore, because the Bible says and the Paul says, rejoice forevermore. आणि बायबल असं म्हणतं, पौल असं म्हणतो की सर्वदा आनंद करा. कारण हा आनंद जो आहे तो काही काळापुरता तुम्ही अनुभवायचा नाहीये, तुम्ही सर्वदा तो अनुभवू In the शकता. book of Philippians chapter 4 verse 4 says, and Paul is writing this letter in the prison to the children of God. He's saying, I say to you, rejoice in the Lord. आणि फिलिप्पी 4 अध्याय 4 वचनामध्ये पौल जो आहे पुन्हा मंडळीला सांगत आहे, मी पुन्हा म्हणेन की आनंद करा. He's not telling to rejoice in circumstances. आणि तो असं नाही म्हणत आहे की परिस्थिती असताना फक्त आनंद करा, Not in the things of this world. आणि या जगाच्या गोष्टींमध्ये आनंद करा असं तो म्हणत नाहीये. Encouraging rejoice in the Lord. That's what he says. पण तो असं म्हणत आहे की प्रभू मध्ये आनंद करा. You know why we need to rejoice? का बरं आपण आनंद करण्याची Why गरज we आहे? need to rejoice in the Lord is the question. आणि प्रश्न असा आहे की प्रभू मध्ये आपण आनंद का करायला You know, पाहिजे? 1 Timothy chapter 1 verse 17 gives an answer. आणि पहिले तिमोथेय 1 अध्याय 17 वचनामध्ये त्याचं उत्तर दिलं गेलेलं And आहे. it says, because He is an unchanging God. आणि ते असं म्हटलंय कारण तो न बदलणारा देव आहे, He is a God who lives forever. आणि तो सर्वदा जिवंत असा He is परमेश्वर the आहे, King of authority and the power and the dominion. आणि तोच राजा आहे. सर्व सत्ता, नियंत्रण, सर्व काही त्याच्या हातामध्ये You आहे. know, 1 Timothy chapter 1 and verse 17 says in this way. आणि पहिले तिमोथेय 1 अध्याय आणि 17 वचन असं म्हणतं, Now unto the King eternal, immortal, immovable, the only wise God, be honor, glory forever and ever. Amen. आणि असं म्हटलं की जो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी परमेश्वर, त्यालाच आता आणि युगान युग गौरव असो असं म्हटलेलं Oh, आहे. my brothers and sisters, no matter what situation we are in or what situation we are going in, let me tell you, we can rejoice because God is our King. माझ्या बंधूंनी मला सांगू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असेल, कुठल्याही परिस्थितीला आपण तोंड देत असेल, पण आपण आनंद करू शकतो. कारण देवाचं वचन म्हणतं प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. And it says He's an invisible, the wise God, and let me, glory and honor to Him forever and ever. आणि तो अदृश्य आणि ज्ञानी परमेश्वर आहे, आणि सदा सर्वदा त्याला गौरव आणि आदर असो असं म्हटलेलं आहे. Today I want to tell you why this joy is important to you and me. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या की हा आनंद जो आहे तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी का महत्वाचा आहे. This joy is not only will bless you, but this joy is a flowing joy which we want to bless even others. आणि हा आनंद जो आहे तो फक्त तुम्हालाच आशीर्वादित करणार नाही, पण हा आनंद जो आहे तो वाहणार आहे तुमच्याद्वारे, तो इतरांना आनंदित You करेल. know, when you have this joy in your life and in my life, आणि जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा आनंद असतो, it is such a powerful, it is such a impressive, it is such a effective, it has such a authority when you're ministering, testifying the greatness, goodness of God, Lord Jesus, it impacts the other people. आणि तो इतका सामर्थ्यशाली, इतका प्रभावित आहे की जेव्हा तुम्ही इतरांना त्याच्याबद्दल, प्रभूबद्दल सांगत असता, त्यास इतरांच्या जीवनावर तो प्रभाव टाकणारा असा. You know, my brothers and sisters, there are times in our life as a child of God, आणि देवाची लेकरं म्हणून अनेक वेळ आपल्या जीवनामध्ये असा समय किंवा असा काळ येतो, the joy which we have received at the day of the salvation, आणि तारणाच्या दिवशी जो आनंद आपण प्राप्त केलेला आहे, स्वीकारलेला आहे,
Oh, the joy which we got to, testify to our friends and neighbors and our relatives, crying and shouting and telling about my Jesus is a living God. आणि आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या मित्रांना आपण ओरडून आणि आक्रोश करून जे सांगितलं की माझा प्रभू येशू हा जिवंत आहे, आणि त्यावेळेस जो आनंद आपल्यामध्ये Oh, होता, the joy which we got and received at the day of salvation, which has brought there was a glaze on our face. People could read our face and say, hey man, there is something different in you. आणि ज्या दिवशी आपलं तारण झालं, आपल्या चेहऱ्यावरती तो एक प्रकाश लोकांना दिसला, आणि लोक म्हणू शकत होते की हो, याच्यामध्ये काहीतरी वेगळं असं आम्ही And when पाहतो. you begin to speak with that joy of the salvation, people were attentive, people were blessed, and they said, pray for me, come to my house. That was the experience you आणि had. ज्यावेळेस तशा प्रकारचा आनंद घेऊन तुम्ही लोकांशी बोलत होता, लोक तुम्हाला म्हणायचे माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या घरी येऊन भेट द्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, असा अनुभव तुमचा Oh, होता. that is the joy I'm talking this morning. आणि आज सकाळी त्याच आनंदाविषयी मी बोलत आहे. Oh, that joy which we need to carry throughout our life journey on this earth. आणि या संपूर्ण पृथ्वीवर या प्रवासामध्ये असताना, या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तो आनंद आपण घेऊन जाण्याची गरज आहे. And sometime as a child of God, आणि कधी कधी देवाचं लेकरू म्हणून, and the life journey on this earth, आणि या पृथ्वीवरती जीवनाच्या प्रवासामध्ये आपण असताना, sometimes we miss this joy in our life. आणि कधी कधी काय होतं, हा आनंद आपल्या जीवनातून आपण गमावून बसतो. We will lose, or the joy is sometimes lost in our life. आणि कधी कधी हा आनंद आपल्या जीवनातून हरवला जातो. Like there are various reasons why we lose and why we have lost the joy of the Lord. आणि अनेक कारण आहेत की का हा आनंद आपण गमावून बसतो. But let me tell you, there is an incident in the Holy Bible. आणि मला सांगू द्या, पवित्र शास्त्रामध्ये एक घटना त्या ठिकाणी आहे. And you see the book of Psalm chapter 51 is a psalm of David. आणि स्तोत्र संहिता 51 जे स्तोत्र आहे ते दाविदाचं स्तोत्र आहे. Like when he committed the terrible sin before the Lord. आणि जस परमेश्वरासमोर एक मोठं असं भयानक असं पाप त्याने केलं. When he fell away from the fellowship with God. आणि जस परमेश्वराच्या सहभागितेमधून तो पतन पावला. He lost this joy of the salvation which he got by the Lord. आणि परमेश्वरापासून या तारणाचा आनंद जो त्याला प्राप्त झाला होता, तो आनंद तो गमावून बसला. And to get this joy, I feel it is not written. He might have tried so many things to get the change, to get that joy what he had with the Lord. आणि मला असं वाटतं की जो आनंद परमेश्वरापासून त्याला मिळाला होता, तो आनंद पुन्हा प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न त्याने केला असेल, तसं लिहिलेलं नाहीये, पण मला असं वाटतं. But all things was not comparing to the joy which God has given. पण परमेश्वराने दिलेल्या आनंदासोबत कुठल्याही गोष्टीची तुलना होऊ शकली नाही. Because this joy doesn't come by the things, it comes from the person Lord Jesus Christ. It comes from the Holy Spirit. कारण हा आनंद जो आहे तो वस्तूंद्वारे, गोष्टींद्वारे येत नाही, पण हा आनंद जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे येणारा And आनंद. so the Lord said in the book of John chapter 15, I give my joy unto you. आणि म्हणून योहानेचा 15वा अध्यायामध्ये परमेश्वर असं म्हणतो की माझा आनंद मी तुम्हास देव केलेला आहे. Only God can give and nothing else can give this joy on this earth. आणि मला सांगू द्या, फक्त परमेश्वरच हा आनंद आपल्याला देऊ शकतो. या जगातली कुठली गोष्ट तो आनंद आपल्याला देऊ शकत The नाही. man that King David who lost this joy in his life. आणि हा जो दावीद राजा ज्यानं हा आनंद त्या जीवनामध्ये तो गमावून बसला होता, He was missing the dynamic thing in his life. त्याच्या जीवनामध्ये एक विस्फोटक अशी गोष्ट तो गमावून And बसला. ultimately come before the Lord. आणि मग शेवटी तो परमेश्वरासमोर येतो. And verse 15 chapter 51 and verse 12 and 13 says like this. आणि स्तोत्र 51 अध्याय 52 आणि 53 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. And verse 12 and 13 says, क्षमा करा, त्या 12 आणि 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, goes to the Lord and pray to the Lord. तो परमेश्वराजवळ जातो आणि प्रभूकडे प्रार्थना करतो Begin to repent before the Lord. आणि परमेश्वरासमोर तो पश्चाताप करत आहे. And in that prayer he says, Lord, restore the joy of my salvation. आणि त्या प्रार्थनेमध्ये तो प्रभूला म्हणत आहे की प्रभू, माझ्या तारणाचा आनंद पुनर्प्रस्थापित कर Renew a right spirit within me. आणि माझ्यामध्ये योग्य आत्मा तू दे. Oh, my brothers and sisters, the joy is a very key thing in every believer's life. माझ्या बंधू बहिणी, मला सांगू द्या, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आनंद ही खूप महत्वाची गोष्ट आहे. It is a symbol
symbol and the sign that the Lord is in you and He is with you. आणि हे चिन्ह आहे की परमेश्वर तुमच्या सोबत आहे, परमेश्वर तुम्हामध्ये आहे. You know, joy is a very necessary ingredient to live our Christian life. आपलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आनंद हा खूप महत्वाचा घटक आहे. Because the book of Psalm 100 and verse 2 says, serve the Lord with gladness. स्तोत्र संहिता 100 अध्याय 2 वचन असं म्हणतं की त्या ठिकाणी हर्षाने परमेश्वराची सेवा करा. Oh, when you have this joy, you can serve Him with gladness. आणि जेव्हा हा आनंद तुमच्यामध्ये असतो तेच प्रभूची सेवा तुम्ही हर्षाने करू शकता. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बंधू भगिनींनो, मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. You know, this joy which remains in all season and all time which you and I go through in our life. आणि जे तुम्ही आणि मी आपल्या जीवनातील प्रत्येक स्थितीमधून प्रत्येक परिस्थितीमधून जातो, हा आनंद आपल्या सोबत त्या ठिकाणी You know, असतो. there is a one more definition which the book of Nehemiah chapter 8 verse 10 is talking about. आणि नेहमीचं पुस्तक 8वा अध्याय 10व्या वचनामध्ये खूप सुंदर व्याख्या त्याच्याविषयी दिलेली And आहे. it says the joy of the Lord is my strength. तिथे असं म्हटलं की प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. In other words, what I want to say, when you have this joy, it not only energizes, it gives you strength, energy, and the power to perform and do the call and the purpose of God in your life. आणि मला काय सांगायचं आहे की जे परमेश्वराचं पाचारण, प्रभूचं बोलावणं, प्रभूचा उद्देश तुमच्या जीवनासाठी आहे, या आनंदाद्वारेच तुम्ही तो उद्देश, ती ताकद तुम्हाला प्राप्त होते तो उद्देश पूर्ण करण्यासाठी. Why we need to serve God with this gladness, with this strength? Because this is the only thing which overflows and bless others of the Lord. आणि का बरं या हर्षाने, या आनंदाने प्रभूची सेवा आपण करायला पाहिजे? कारण हा आनंद जो आहे तो आपल्यामधून वाहून इतरांना आशीर्वादित करणार My आहे. brothers and sisters, I want to encourage you this morning time. माझ्या बंधू भगिनींनो, आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. You know, this joy, book of Romans chapter 5 verse 1 and 2 says this way. रोमक्रसपत्राचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचन त्या ठिकाणी असं म्हणतं. You know, like how this joy will make you worth of living your spiritual life, making a worth to live for Christ. आणि कशा प्रकारे तुम्ही ख्रिस्तासाठी योग्य असं आध्यात्मिक जीवन या पृथ्वीवर जगू You know, शकता. verse 1 and 2 says in this way. पहिलं आणि 2 वचन असं या ठिकाणी म्हणतं. The book of Romans chapter 5 verse 1 and 2. रोमक्रसपत्राचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचन. There are few qualities which are mentioned here which is very important, which will cause us to live a believer or Christian life. आणि काही महत्त्वाचे गुणधर्म या वचनामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत जे आपल्याला एक उत्तम असं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सहाय्य करतील. It says, therefore, having been justified by faith, we have peace with God through our Lord Jesus Christ, through whom we have access by the faith into the grace in which we stand and rejoice in hope the glory of God. वचन त्या ठिकाणी असं म्हणतं, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो त्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. My brothers and sisters, let me tell you something. माझ्या बंधू भगिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. You know, like there are very important truths this book of Romans is mentioning here. आणि हे रोमचं पुस्तक जे आहे खूप महत्त्वाचे असे सत्य आपल्या समोर आणत You आहे. know, the joy will come when you and I, our relationship with the Lord is pure and when it is cleansed, only then we can have this joy. आणि जेव्हा तुमचा आणि माझा संबंध जो परमेश्वरासोबत आहे, ज्यावेळेस तो नाते संबंध पवित्र असतो, शुद्ध असतो, स्वच्छ असतो, त्याच वेळेस हा आनंद आपल्यामध्ये येऊ शकतो. When you realize, when you convinced, when you believe between you and God, there is no sin in your relationship. With that understanding and with that conviction, the joy comes into your life. आणि जेव्हा तुमच्यामध्ये ती समज असते, ती जाणीव, ती खात्री असते की तुमच्या आणि प्रभूच्या नातेसंबंधामध्ये कुठलंही पाप अडखळ झालेलं नाहीये, त्याच वेळेस तो आनंद तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवू You शकता. know, this joy comes when you have peace with God. आणि जेव्हा परमेश्वरासोबत तुम्ही शांतीमध्ये आहात, तेव्हाच हे आनंद तुमच्यामध्ये You येऊ know, let me tell you something. Jesus now Christ that provides you and me
to access to grace. That's what this verse says. हे वचन काय म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला कृपेद्वारे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रवेश देतो. He provides an access to grace. आणि कृपेमध्ये आपल्याला प्रवेश प्राप्त होतो. And that grace आणि ती जी कृपा आहे brings to faith. ती कृपा आपल्याला विश्वासामध्ये आणते. And that faith brings a justification. आणि तो विश्वास आपल्याला नीतिमान करतो. You know, that justification brings peace between God and you. आणि ते नीतिमत्व जे आहे ते तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये शांती प्रस्थापित करते. You know, that peace brings a joy between God and you. आणि मग ती प्रभूमध्ये आणि तुमच्यामध्ये असणारी शांती जी आहे ती शांती तुमच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित. Can we say hallelujah? हालेलुया म्हणूया का? Brothers and sisters, माझ्या बंधू भगिनींनो, you know, when Jesus' disciples, when they were on this earth, म्हणजे प्रभू येशूचे शिष्य ज्यावेळेस ते या पृथ्वीवरती होते you know, they went to Jesus, sent them for ministry. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सेवा कार्यासाठी पाठवून दिलं. And they went for the practical ministry, आणि मग प्रायोगिक सेवा करण्यासाठी ते बाहेर पडले preaching the good news, आणि सुवार्ता ते सांगू लागले, prophesying, भविष्यवाणी करू लागले, casting the demons, भूत काढू लागले and so on. आणि अशा अनेक गोष्टी ते करू लागले. But as they returned back after the ministry, पण ते सेवा कार्य करून ज्यावेळेस ते परत आले you know, they were very excited about one thing. आणि एका गोष्टीबद्दल ते खूप उत्साही असे होते. What was their exciting? आणि ते उत्साही कशासाठी The होते? book of Luke chapter 10 verse 20 says, आणि लूकचं पुस्तक 10वा अध्याय 20 वचन असं they म्हणतं were excited because the demons were obeying their command. आणि ते ह्यासाठी उत्साही होते कारण भूत देखील त्यांच्या आज्ञा पाळत होते. You know, like they were just, you know, in the name of the Lord, when they casted, the people were delivered. आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांनी भूतांना आज्ञा केली, लोकांमधून ते दुष्ट आत्मे भूत निघून गेली. You know, as they were rejoicing and they were talking maybe to one another. आणि कदाचित ते सगळे परत आले आणि एकमेकांसोबत आनंदाने ते गप्पा मारत आहे, ते बोलत आहे. And verse 20, Jesus says something आणि interesting. मग 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काहीतरी खूप सुंदर असं बोलतो. Luke chapter 10 verse 20. लूक वर्तमान 10वा अध्याय 20 वचन. Jesus responded, nevertheless, do not rejoice in this, that you know that the spirits are subjected to you, but rather rejoice because your names are written in heaven. प्रभू येशू त्या ठिकाणी असं म्हणतो वचनामध्ये, तथापि भूते तुम्हाला वश होतात ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बंधू भगिनींनो, मला तुम्हाला उत्तेजन करू You know, द्या. this morning time, I want to encourage you. आज सकाळच्या वेळेमध्ये मला तुम्हाला उत्तेजन You करायचं and आहे. I can rejoice not only for the salvation, but our names are written in the book of life. आणि फक्त आपलं तारण झालेलं आहे म्हणूनच आपण आनंद करू शकत नाही, तर आपली नावं स्वर्गात लिहिलेली आहेत म्हणून देखील आपण आनंद करू शकतो. Can we say hallelujah? हालेलुया. I want to tell you, my brother and sister. माझ्या बंधू भगिनींनो, मला तुम्हाला सांगू द्या, You know, like what is the joy? What is the reason you have lost your joy this morning time? आणि ते कारण कोणतं आहे ज्या कारणामुळे तुम्ही तुमच्या जीवनातला आनंद गमावून बसलेला आहात. Book of Galatians chapter 5 verse 22 says, this joy is the fruit of spirit. आणि गलती 5:22 मध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो आनंद आहे तो आत्म्याचं फळ आहे. No, don't think there are so many, you know, like mango and banana, chiku and so and all different types of fruit. It says, it does not say fruits, it says the fruit of the spirit. आणि त्या ठिकाणी जसं आपण म्हणतो की आंबा आहे, केळी आहे, सफरचंद आहे, तसं फळ नव्हे, इथं असं म्हटलंय की ते एक आत्म्याचं फळ आहे. You know, all are included in this one fruit. आणि सगळी फळं जी आहे ते एका फळामध्ये नमूद करण्यात आली. And in that fruit even there is a joy. आणि हे अनेक फळांमध्ये एक फळ जे आहे ते आनंद आहे. Galatians chapter 5 verse 22 says the fruit of the spirit. You know, we see the joy is there. गलतीकरासपत्र 5वा अध्याय 22 वचन जर आपण वाचलं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की आत्म्याच्या फळांमध्ये आनंद हे देखील आत्म्याचं Today I फळ. want to encourage you, church. आणि मंडळी, आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन I करू want द्या. to encourage you, my young man. आणि माझ्या तरुणांनो, मला तुम्हाला I उत्तेजन करू want to द्या. encourage you, sister. आणि माझ्या बहिणींनो, मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Did you lost your joy this morning time? आज सकाळी काय तुमचा आनंद तुम्ही गमावून बसलेला Did आहात you का? allowed the sin to creep into your life? आणि पापाला तुमच्या जीवनामध्ये शिरकाव करण्यासाठी तुम्ही वाव दिलेला आहे Only का? the sin can rob or steal this joy of the Lord which is in you and me. मला सांगू द्या की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो प्रभूने दिलेला
आनंद आहे, या पापामुळे हे पाप जे आहे ते आनंद चोरून घेऊ शकतं. And when the joy is lost from you and me, we become an ineffective people. आणि जेव्हा तो आनंद तुमच्या आणि माझ्यामधून चोरून घेतला जातो, तेच तुम्ही आणि मी आपण अप्रभावित लोक बनतो. You know, like this joy is a key. It is a key thing to a Christian life, you and me. आणि ह्या आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी हा आनंद जो आहे एक गुरु किल्ली आपल्यासाठी आहे. We need to experience every day this joy. आणि रोज या आनंदाचा अनुभव आपण घेण्याची गरज आहे. Like we need to do what King David has done. आणि जे काही दावीद राजानं केलं आपण देखील तेच करण्याची गरज If we आहे. have lost our joy this morning time, जर आज सकाळी आपला आनंद आपण गमावला असेल, it is better, instead of wasting our time in seeking here and there, better to repent and turn to the Lord. आणि आपला आनंद इकडे तिकडे शोधण्याच्या ऐवजी चांगला आहे की आपण पश्चाताप करून पुन्हा प्रभूकडे येऊया. Before we could be destroyed, better to turn to the Lord. आणि आपला विनाश होण्याच्या आधी आपण प्रभूकडे येणं चांगलं आहे. Like book of the Bible says very interesting scripture. I want you to read. We are going to read in English and Marathi also. आणि काही वचन माझी इच्छा आहे आपण वाचावं, इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण ते वाचूया. God, we need to understand God is the source of all our joy. आणि आपण समजून घेण्याची गरज आहे की आपल्या आनंदाचा जो स्रोत आहे तो फक्त परमेश्वर आहे. And his joy you cannot find in anybody, in anything. आणि हा जो आनंद आहे तो कुठल्याही वस्तूमध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला सापडणार नाही. His joy is only found in him. आणि त्याचा आनंद फक्त त्याच्यामध्येच प्राप्त होतो. Like we are going to read one very interesting scripture. आणि खूप सुंदर असं वचन आपण वाचूया. It says, book of Psalm 43 स्तोत्र संहिता 43 अध्याय and verse 4. आणि 4 वचन. Here David is saying, दावीद या ठिकाणी असं म्हणतो, I love this verse, very wonderful verse. हे वचन खूप सुंदर आहे, मला खूप आवडणारं वचन आहे. Then I will go to the altar of God, to God my exceeding joy, and on the harp I will praise you, O God my God. आणि ते दावीद या ठिकाणी असं म्हणतो, म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. What David is saying here? दावीद या ठिकाणी काय म्हणत आहे? I will go to the altar of the Lord. मी परमेश्वराच्या वेदी समोर जाईन. My exceeding joy. माझा परमानंद तो आहे. This lasting joy and the permanent joy is at the altar of the Lord. आणि हा जो कायम टिकणारा आणि सर्वदा टिकणारा जो आनंद आहे तो परमेश्वराच्या वेदीवरच आहे. As we go and communion with him, आणि ज्यावेळेस आपण जाऊन त्याच्या सोबत सहभागिता करतो, as we come and pray and seek him, जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि प्रभूचा शोध घेतो, as we come and sit before in his presence, आणि जेव्हा प्रभू समोर बसून आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण वेळ घालवतो, not only we pour our burden to the Lord, आणि फक्त आपलं ओझं प्रभू समोर आपण ओतत नाही, the Lord will pour his joy in our spirit, पण त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या आत्म्यामध्ये त्याचा आनंद आपल्यावरती which we होतो. need every day to live our Christian life. आणि ज्या आनंदाची आपल्याला गरज आहे रोजचं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी. So David is saying, I will go to the altar of the Lord. आणि म्हणून दावीद म्हणतो की मी परमेश्वराच्या वेदीजवळ I जाईन. want to encourage you, if you're lost this morning, this joy, you have to come to the altar of the Lord. आणि मला उत्तेजन करू दे की आज सकाळी जर तुमचा आनंद तुम्ही गमावला असेल तर आज सकाळी पुन्हा एकदा परमेश्वराच्या वेदी समोर तुम्ही येण्याची गरज आहे. There your soul will be satisfied. आणि त्या ठिकाणीच तुमच्या जीवाला शांती प्राप्त होईल. There you will be filled by his joy. आणि त्या ठिकाणीच प्रभूच्या आनंदाने तुम्ही भरून जा. There you will be comforted. त्या ठिकाणीच तुमचं सांत्वन करण्यात येईल. One more scripture, David is defining about the joy of the Lord. आणखी एका वचनामध्ये दावीद प्रभूच्या आनंदाविषयी स्पष्टीकरण तो देतो. Book of Psalm chapter 4 verse 7. स्तोत्र संहिता 4 अध्याय आणि 7 वचन. And he says, David is writing here, you have put the gladness in my heart more than in the season that there is a grain and wine increase. What a wonderful verse. किती सुंदर वचन आहे. 5 स्तोत्र संहिता 4 अध्याय 7 वचन असं म्हणतं, धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद
तू माझ्या मनात उत्पन्न केला आहे. Can we say hallelujah? हालेलुया म्हणूया का? Can we say hallelujah? हालेलुया. My brothers and sisters, माझ्या बंधू भगिनींनो, He puts this joy in you and me. आणि परमेश्वर हा आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये घालतो, And He increases this joy in you and me. आणि आनंद तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तो वाढवतो. And you know, I want to tell you, my brothers and sisters, माझ्या बंधू भगिनींनो, मला तुम्हाला सांगू द्या, this joy you cannot find in money. आणि हा आनंद तुम्हाला पैशामध्ये सापडणार This नाही, joy you cannot find in the properties. आणि हा जो आनंद आहे तुम्हाला संपत्तीमध्ये भेटणार You नाही, cannot find in the people and the places. आणि हा आनंद जो आहे तुम्हाला लोकांमध्ये किंवा काही ठिकाणांमध्ये तुम्हाला मिळणार You नाही, cannot find in the created things. आणि निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये हा आनंद तुम्हाला मिळणार नाही, But only in the Lord. फक्त परमेश्वरामध्ये, Only in the presence of God. फक्त परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. So if you lost the joy this morning time, आणि आज सकाळी जर तो आनंद तुम्ही गमावला असेल, first repent and come to the Lord. पश्चाताप करा आणि परमेश्वरा समोर या, Then He will restore the joy of the आणि salvation. मग तो तारणाचा आनंद परमेश्वर तुमच्या जीवनात पुनर्प्रस्थापित But if करेल. you're not fallen in the sin, पण जर तुम्ही पापामध्ये पडलेला but नसाल, yet if you're missing this joy, पण तरी देखील आनंद तुम्ही गमावत you असाल, need to come to the altar of God. तुम्ही परमेश्वराच्या वेदी समोर येण्याची That गरज means you आहे. need to have your personal devotion with the Lord. त्याचा अर्थ की तुमची वैयक्तिक प्रार्थनेची वेळ प्रभू सोबत शांत वेळ तुम्ही घालवण्याची And गरज आहे. then God will pour and God will increase the joy in your spirit, in your deep inside. आणि मग परमेश्वर तुमच्या खोलमध्ये प्रभूचा आनंद, त्याची शांती येत होते. My brothers and sisters, that means we need to understand two character which you and I need to have as a child of God. याचा अर्थ काय की माझ्या बंधू भगिनींनो, देवाचं लेकरू म्हणून दोन गुणधर्म तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असण्याची गरज One आहे. is fellowshipping with the Lord, that is our personal devotion time. आणि पहिलं जे आहे ते म्हणजे परमेश्वरासोबतची सहभागिता, म्हणजे आपली वैयक्तिक प्रार्थनेची वेळ. And the second thing I want to tell you, because of time I have to stop. Second attitude, we need to have a gratitude of thanksgiving. आणि दुसरी गोष्ट, वेळ नसल्यामुळे मी थांबत आहे, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजे आभार प्रदर्शनाची प्रवृत्ती आपल्यामध्ये असण्याची. When we have these all things, जस या सर्व गोष्टी आपल्यामध्ये you असतात, know, the joy will strengthen you. आणि तो आनंद तुम्हाला शक्तिशाली करेल. Joy will, remove all that pain. तो आनंद सगळ्या वेदना नाहीशा The करेल, joy will, heal your sorrow. आणि तो आनंद तुमच्या दुःखातून तुम्हाला बरं करेल. It will restore your soul. तुमच्या जीवाला तो पुनर्प्रस्थापित It will करेल, energize you. तो तुम्हाला शक्ती प्रदान करेल. And with that energy, when you go, आणि जस ती शक्ती घेऊन तुम्ही जाल, when that energy you will live your life, जस त्या शक्ती घेऊन तुमचं जीवन तुम्ही जगाल, God is magnified. परमेश्वराचं गौरव होईल. People are blessed by your life. तुमच्या जीवनाद्वारे लोक आशीर्वादित May होतील. God bless you with this joy this morning. आणि आज सकाळी आनंदाद्वारे परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो. Shall we pray and close? आपण प्रार्थना करूया आणि थांबूया. Father, I pray in Jesus' name. प्रभुदेवा, येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Lord, your children to whom you're ministering this प्रभू, morning. ज्या तुझ्या लेकरांशी आज सकाळी त्यांच्यामध्ये तू सेवा कार्य I करत आहे, pray, Lord, that your Lord, you touch them and reach to their conscience and their understanding. प्रभू, Lord. मी प्रार्थना करतो त्यांच्या विवेक सत्सक विवेक बुद्धीशी तू बोल, त्यांना स्पर्श कर. Lord, revive their hearts, Lord. प्रभू, त्यांची अंतःकरण संजीवित कर. Restore the joy of the salvation. त्यांच्या तारणाचा आनंद पुनर्प्रस्थापित कर. Oh, may the joy of the Lord may become the strength of the life. आणि परमेश्वराचा आनंद त्यांच्या जीवनाची ताकद बनू दे. We once again pray for those who are affected with this COVID-19. आणि जे सर्व या कोविड-19 द्वारे ज्यांच्यावर प्रभाव झालेला आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना Lord, करतो. we ask your mercy, we ask your grace. प्रभू, तुझी दया आम्ही मागत आहोत, तुझी कृपा आम्ही मागत We आहोत. ask your healing and we ask your miracle. प्रभू, तुझा आरोग्य, तुझा चमत्कार आम्ही मागत आहोत. Have mercy on your children, Lord. प्रभू, तुझ्या लेकरांवर दया कर. Every spirit of fear we rebuke in the name of Jesus. प्रत्येक भयाच्या आत्म्याला ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही धमकावत आहे. Every negative spirit we rebuke in the name of Jesus. प्रत्येक नकारात्मक आत्म्याला येशूच्या नावात आम्ही धमकावत आहे. I pray to shield your children, Lord. आम्ही प्रार्थना करतो तुझ्या लेकरांचं संरक्षण कर. Lord, let your favor and hand be upon your children. प्रभू, तुझी कृपा दृष्टी, तुझा हात तुझ्या लोकांवर येऊ दे. We प्रभू, speak your grace, your blessing, Lord. प्रभू, तुझा आशीर्वाद,
तुझी कृपा आम्ही मागत आहे. And Lord, those are battling for their lives, Lord. आणि प्रभू जे लोक त्यांच्या जीवनासाठी युद्ध आणि संघर्ष करत आहेत, Lord, reach out for your name and glory. प्रभू तुझ्या गौरवासाठी तुझ्या नावासाठी त्यांची भेट घे. Thank you, Father, for listening. Lord. धन्यवाद प्रभू ही प्रार्थना Those ऐकल्याबद्दल. who lost their dear ones, आणि ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावलेलं they आहे, are living in sorrow and pain and agony. प्रभू जे दुःखामध्ये वेदनेमध्ये आहेत, Father, comfort them this morning. पित्या सकाळी त्यांचं सांत्वन कर. Lord, wipe their tears. प्रभू त्यांचे अश्रू पुस. Fill them with your love and your presence. तुझ्या प्रीतीने तुझ्या सानिध्याने तू त्यांचं जीवन भर. Thank you, Father, for listening this prayer. धन्यवाद प्रभू ही प्रार्थना ऐकल्याबद्दल. Giving all the glory. सर्व गौरव तुला देतो. Asking your blessing upon your people. तुझ्या लोकांवर पुन्हा एकदा तुझा आशीर्वाद आम्ही मागतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Can we say amen? आमेन. Thank you very much. God bless you. आभारी आहे परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.